नमस्कार, मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहतात सकलम न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या काही ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत। पहिली बातमी आहे, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात राजकीय घडामोडींना वेग। प्रचारासाठी मिळणार अवघे 7 दिवस। तब्बल 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। त्यामुळे आता ग्रामीण भागात राजकीय घडामोडींना देखील वेग आलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील गावागावात राजकारणाचा धुळा उडणार आहे। जिल्हा परिषदेच्या 68 आणि पंचायत समितीच्या 136 जागांसाठी निवडणूक होणार आहे। गेले अनेक दिवस जिल्हा परिषद निवडणुकांची प्रतीक्षा लागून होती, त्यामुळे इच्छुक देखील तयारीला लागले होते। त्यामुळे निवडणुकीची रंगत आणखीनच वाढणार आहे। त्यातच नवीन वर्षाच्या सुरुवातीला या निवडणुका होत आहेत। त्यामुळे जिल्हा परिषदेचे नवीन सभागृह देखील आता नव्या वर्षातच अस्तित्वात येणार आहे। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडूनच अगदी कमी वेळ देण्यात आलेला आहे। 16 ते 21 जानेवारी या कालावधीत अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे। तर त्यानंतर 27 जानेवारी पर्यंत अर्ज माघार घेता येणार आहेत। तर 5 फेब्रुवारीला मतदान होत असल्याने उरलेले केवळ 7 दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत। त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या नंतर आता जिल्हा परिषद निवडणुका लागल्या असल्यानं राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। पुढील बातमी आहे, राज्यभरातील महापालिकांसाठी उद्या मतदान। राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू असलेला प्रचार अखेर मंगळवारी थंडावला आहे। आता उद्या गुरुवारी राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान होणार आहे। या 29 महापालिकांमधील 2869 जागांसाठी 15,931 उमेदवार रिंगणात आहेत। उद्या गुरुवारी 15 जानेवारीला मतदान, तर लगेचच शुक्रवारी 16 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे। जवळपास 9 वर्षांनंतर होणारी महापालिकेची निवडणूक ही सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिष्ठेची केली आहे। प्रचारासाठी वेळ कमी मिळाल्याने शेवटच्या 4-5 दिवसात तर सर्वच महापालिकांमध्ये प्रचाराची मोठी रणधुमाळी दिसून आली। इतकंच नव्हे तर मतांसाठी मतदारांना पैसे वाटण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणावर उघडकीस आले। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी टोकाची ईर्ष्या पाहायला मिळाली। दरम्यान पक्ष फटाफुटीच्या राजकारणानंतर कोल्हापूर महापालिकेची निवडणूक ही प्रथमच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी झाली। त्यामुळे मोठ्या चुरशीने दोन्ही बाजूने प्रचार करण्यात आला। नेत्यांच्या मध्ये देखील आरोप प्रत्यारोपांमुळे अक्षरशः राजकीय धुळा उडाला होता। प्रचारासाठी वेळ कमी असल्याने सुरुवातीपासूनच उमेदवारांनी आक्रमक प्रचाराला सुरुवात केली होती। तब्बल 10 वर्षांनंतर महापालिकेच्या निवडणुका होत असल्याने निवडणुकीमध्ये काही ठिकाणी टोकाचे संघर्ष आणि ईर्ष्या पाहायला मिळाली। त्यामुळे या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली होती। साम दाम दंड भेद या नीतीचा वापर करत काही वेळा आपल्याच बाजूने मतदान व्हावे यासाठी उमेदवारांच्याकडून प्रयत्न केल्याचेही दिसून आले। मात्र आता उद्या गुरुवारी मतदान होत असल्यानं एकूणच त्याची प्रतीक्षा लागून आहे। याशिवाय प्रशासनाची तयारी देखील पूर्ण झालेली आहे। पुढील बातमी आहे, मतदानाच्या आदल्याच दिवशी भानामतीचा धक्कादायक प्रकार। उभाटा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यावरती भानामतीचा प्रयोग। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापलेलं असताना उभाटा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्याशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। राधानगरीकडे असलेल्या एका जंगल परिसरात झाडाला लावलेल्या इंगवले यांच्या फोटोच्या मधोमध अज्ञात व्यक्तीने खिळा ठोकल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडालेली आहे। विशेष म्हणजे उद्या महापालिका निवडणुकीसाठी मतदान होत असताना त्याच्या अगदी आदल्या दिवशी हा प्रकार समोर आल्याने संशयाची सुई राजकीय हेतूकडे वळत आहे। हा प्रकार अंधश्रद्धा, मानसिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न की राजकीय भीती निर्माण करण्याचं षडयंत्र असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। या घटनेमुळे कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला असून संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी होत आहे। निवडणुकीच्या काळात अशा स्वरूपाच्या घटनांमुळे वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता असून प्रशासन याकडे गांभीर्याने पाहणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे। पुढील बातमी आहे, इराणमध्ये 48 तासात कथित 12,000ची कत्तल। डिजिटल अंधारात राज्य संरक्षित नरसंहार। इराणमध्ये गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या जनआक्रोशानं भयावह हिंसक वळण घेतले असून 8 आणि 9 जानेवारीच्या रात्री आधुनिक इतिहासातील सर्वात मोठ्या हत्याकांडाचा आरोप समोर आलेला आहे। इराण इंटरनॅशनलच्या अहवालानुसार अवघ्या 48 तासात किमान 12,000 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलेला आहे। या काळात देशभर इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्याने प्रत्यक्षात काय घडले याची माहिती जगापासून लपवली गेल्याचा आरोप आहे।
अहवालानुसार सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या कथित शूट टू किल आदेशानंतर सुरक्षा दलांनी आंदोलकांवर थेट गोळीबार केला. रस्ते, गल्लीबोळ तसेच रुग्णालयांच्या बाहेरही मशीन गनचा वापर झाल्याचे म्हटले जाते. हा हिंसाचार उत्स्फूर्त नसून सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वनियोजित आणि पद्धतशीररित्या राबवलेली कारवाई असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स IRGC आणि बाजिस मिलिशियाने मशहाद, इस्फहान आणि केरमानशाह सारख्या शहरांमध्ये तरुण आंदोलकांना लक्ष्य केल्याचा अहवालात नमूद आहे. मृतांपैकी 70% अधिक तरुण हे 30 वर्षाखालील जेन झी पिढीतील असल्याचा दावा असून त्यामुळे इराणच्या भविष्यासमोरील प्रश्न अधिक गडद झालेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा आरोपांची स्वतंत्र चौकशी होणार का, हा आता कळीचा मुद्दा ठरत आहे. पुढील बातमी आहे इस्लामिक नाटोचा उदय, आशियात नव्या लष्करी युतीची चाहूल, भारतासाठी वाढता धोका. जागतिक राजकारणात नव्या लष्करी ध्रुवीकरणाची प्रक्रिया वेगाने आकार घेत असून आशियात इस्लामिक नाटो किंवा मुस्लिम नाटोच्या संकल्पनेने खळबळ उडवलेली आहे. तुर्की, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात साकार होत असलेली संभाव्य त्रिपक्षीय लष्करी युती ही केवळ राजनैतिक जवळीक न राहता सामूहिक संरक्षणाच्या दिशेने जाणारा निर्णायक टप्पा ठरू शकतो. सप्टेंबर 2025 मध्ये सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स करारात नाटोच्या कलम 5 सारखी तरतूद आहे. म्हणजेच एका देशावर हल्ला झाला तर तिन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल. तुर्की या करारात सहभागी झाल्यास ही युती द्विपक्षीय मर्यादित न राहता प्रभावी त्रिपक्षीय लष्करी गटात रूपांतरित होईल. या संभाव्य युतीत भूमिका स्पष्टपणे विभागल्या गेल्या असल्याचे चित्र आहे. सौदी अरेबिया तेल समृद्ध अर्थव्यवस्थेमुळे आर्थिक कणा ठरणार आहे. पाकिस्तान जगातील एकमेव अण्वस्त्रधारी मुस्लिम देश म्हणून अण्वस्त्र क्षमता आणि प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवणार आहे. तर तुर्की आधुनिक लष्करी तंत्रज्ञान, 5व्या पिढीतील कान लढाऊ विमान आणि प्रगत ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या युतीला सामरिक धार देणार आहे. विश्लेषकांच्या मते ही युती प्रत्यक्षात आली तर दक्षिण आशिया आणि पश्चिम आशियातील सामरिक समतोल बदलू शकतो. विशेषतः भारतासाठी ही घडामोड लार्जर थ्रेट ठरू शकते, कारण पाकिस्तानला मिळणारा अण्वस्त्रीय व तांत्रिक पाठिंबा भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर आव्हान निर्माण करू शकतो. त्यामुळे आशियातील हा नवा गेम प्लॅन केवळ प्रादेशिक नाही तर जागतिक सुरक्षेवरही दूरगामी परिणाम करणारा ठरण्याची शक्यता आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पाहत राहा सकलम न्यूज अनालिसिस. धन्यवाद.